माझ्या बायकोची खूपच मोठी होऊ लागली होती. तिची तर मोठ्या कलिंगडा एवढी झाली होती. माझ्या बायकोची एवढी मोठी छाती बघून माझ्या तर मनात शंका येऊ लागली. म्हणून मी एके दिवशी रात्री झोपलोच नाही. मध्यरात्री काहीतरी आवाज येऊ लागला म्हणून मी हळूच त्या दिशेने पाहिले. तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ती तर निर्वस्त्र होऊन जोरात दोन्ही. मित्रांनो, माझं नाव ऋषिकेश आहे. मी एका छोट्या खेड्यातच माझे शिक्षण घेतले आहे. जवळपास शिक्षणाची सुविधा नसल्यामुळे मी 10वी पास झालो आणि त्यानंतर आई बाबांना शेतीत मदत करू लागलो. एके दिवशी सहज मी पोस्टात नोकरीसाठी फॉर्म भरला आणि माझं नोकरीचं काम झालं. नोकरी लागल्यानंतर मी नोकरीच्या ठिकाणी एका शहरात राहण्यासाठी गेलो. पूर्वी माझे शिक्षण कमी होते आणि मी शेतीत काम करत होतो, म्हणून माझं लग्न लवकर झालं नाही. आता मी जवळजवळ 38 वर्षाचा आहे. आता वय जास्त असल्यामुळे मला मनाजोगी मुलगी भेटत नव्हती. जेव्हा वय होतं तेव्हा नोकरी नव्हती आणि आता वय होऊन गेलं आहे तर नोकरी आहे पण बायको नाही. या दोन्ही परिस्थितीत मला बायको भेटणं खूपच अवघड झालं होतं. कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी वय लपवणं अवघडच असतं. म्हणून मी दिसायला खूपच बेडब आणि चपट्या नाकाची मुलगी पसंत केली. त्या मुलीला माझी नोकरी आणि पगार सर्व काही आवडले होते. पण जेव्हा ती मला भेटायला आली, तिने मला पाहिलं तर तिला माझं वय खूपच जास्त वाटलं. तसं बघायला तर त्या मुलीपेक्षा दिसायला मीच सुंदर होतो. माझ्या वयामुळे त्या चपट्या नाकाच्या मुलीने मला नकार दिला. मला तर तिचा खूपच राग आला होता आणि दुःखही होत होतं की एवढ्या बेडब मुलीने मला नकार द्यावा ही अपेक्षा मी तर कधीच केली नव्हती. असेच खूप दिवस झाले. माझे आई वडील आणि पाहुणे रावळे माझ्यासाठी खूप मुलींचे स्थळ पाहत होते. प्रेमविवाह करायचा म्हटलं तर मला मुलींना आधी काय बोलावेच कळत नव्हतं. मला तर खूप भीती वाटायची. माझ्या नोकरीच्या ठिकाणी आणि आसपास तरुण मुली होत्या, पण मला त्यांना प्रपोज करायचं म्हणजे वाघाच्या तोंडातून मटणाचा तुकडा काढल्यासारखंच वाटायचं. त्यामुळे मी तर मन मारून जगत होतो. असेच माझे दिवस जात होते. नुसते डोळ्यांनी पाहून मी आनंदित होत होतो. पण एके दिवशी माझ्याबरोबर असं काही घडलं की मी सकाळीच घाईगडबडीने ड्युटीवर निघालो होतो. तेव्हा अचानक एका व्यक्तीबरोबर माझी जोराची धडक झाली. समोरून येणारी व्यक्ती सुद्धा खूप घाईने जात होती. धडक झाल्याबरोबर मी स्वारी म्हणालो. पण जेव्हा मी त्या व्यक्तीकडे पाहिले की ती तर एक सुंदर मुलगी होती. मी अशी मुलगी आतापर्यंत कधीच पाहिली नव्हती. चांगली उंची, पुरी, घोटीव शरीर, गोरी पान, तिचे केस तर सोनेरी रंगाचे होते. माझं लक्ष तिच्या डोळ्यांकडे गेलं तेव्हा मी पाहिलं की तिचे डोळे तर हिरवेगार होते. एवढी सुंदर राजकुमारी सारखी मुलगी मी आत्तापर्यंत कधीच पाहिली नव्हती. ती दिसायला राजकुमारी सारखी आणि अंगाने खूप मजबूत, जसं काय रोज जिम मध्ये व्यायाम करत असावा अशी होती. ती नवीनच भाषेत काहीतरी बोलली पण मला समजलं नाही. म्हणून मी तिला हिंदीतून विचारलं होतं, तुम्ही कोण आहात? त्यावर ती सुद्धा मला हिंदीतून बोलू लागली. ती म्हणाली की मी रशियाची आहे. खूप दिवसापासून मी येथे राहत आहे. आत्ताच या शहरात माझी बदली झाली. मी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करते असं तिने मला सांगितलं. मला तिचं नाव विचारण्याची खूपच इच्छा होती पण मी घाबरलो होतो. म्हणून मी तसंच माझ्या कामावर जाण्यासाठी निघालो. पण त्या मुलीने मला एका हाताने अडवले आणि माझं नाव विचारलं. मग मी तिला माझं नाव सांगितलं. त्यानंतर मी मनात विचार केला की ऋषिकेश, आता हीच संधी आहे. एवढी सुंदर मुलगी गमावू नकोस. मी जीव मुठी धरून संपूर्ण ताकद एकत्र करून तिला तिचं नाव विचारलं. तिने तिचं नाव चार्ली सांगितलं. त्यानंतर ती माझ्याकडे बघून हसत होती. तिने माझ्या हातात हात दिला व मीही तिचा हात माझ्या हातात धरला. त्यावेळी तिने गुड मॉर्निंग असा शब्द उच्चारण केला. मग मीही तिला प्रतिसाद देऊ लागलो. मला ड्युटीवर जाण्यासाठी उशीर होत होता तरी पण मी तिच्याबरोबर चहा पिण्यासाठी हॉटेलवर गेलो. बहुतेक तिला देखील मी आवडू लागलो होतो असं मला वाटत होतं. माझं साधं भोळेपण तिला सुद्धा समजत होतं. चहा पिल्यानंतर तिने मला रात्री जेवणासाठी घरी बोलावलं. मला आधी तर खूप भीती वाटली पण त्यानंतर मी हो म्हणालो, कारण मी ही संधी गमावू शकत नव्हतो. मला तर बायकोची नितांत गरज होती आणि त्यात एवढी सुंदर बायको मिळणे म्हणजे माझं नशीबच. दिवसभर मी आनंदाने ड्युटी केली आणि रात्री तिच्या फोनची वाट पाहू लागलो. थोड्याच वेळात मला चार्लीचा फोन आला.
मी तर खूपच आनंदित झालो आणि तिने सांगितलेल्या पत्त्यावर मी तिच्या घरी जेवणासाठी गेलो. घरात ती तर एकटीच राहत होती. मी तिला विचारलं, तुझ्याबरोबर कोणी नाही आहे का? ती म्हणाली, माझे सर्व नातेवाईक रशियातच राहतात, मीच नोकरीसाठी इथे राहत आहे. मग जेवण झाल्यानंतर ती माझ्याबरोबर बोलू लागली. तिने मला माझं शिक्षण आणि नोकरीविषयी विचारलं. मी जे खरं आहे ते सांगून टाकलं आणि मला ती म्हणाली, माझ्या आई वडिलांना मी एकटीच मुलगी आहे. तिच्याबद्दल देखील तिने मला सर्व काही सांगितलं. त्यानंतर ती माझ्या बोलण्याची वाट पाहत होती. पण जवळजवळ 10 ते 15 मिनिटं झाले होते. मी काहीच बोलत नव्हतो. मग ती गालातच हसली आणि डायरेक्ट तिने मला मिठी मारली आणि ऋषिकेश आय लव्ह यू असं ती मला म्हणाली. माझे तर हातपाय देखील थरथर कापत होते. मग मीही तिला मिठी मारून प्रतिसाद दिला आणि तिच्या प्रेमाला होकार दिला. माझ्या मनात खूप आनंद होता, पण भीती देखील वाटत होती. चार्लीने मला लग्न करण्यासाठी प्रस्ताव दिला. मी देखील तिला होकार दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी माझ्या आईवडिलांना फोन केला व चार्लीविषयी सर्व काही माहिती सांगितली. माझ्या आईवडिलांनी देखील मला लग्नासाठी परवानगी दिली, कारण त्यांच्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. आधीच तर माझे वय वाढत चाललं होतं, म्हणून त्यांनी जास्त काही विचारपूस केली नाही. मग माझ्या आईवडिलांनी आमच्या दोघांना गावात बोलावून घेतलं. लग्नासाठी चार्लीचे आईवडील येऊ शकत नव्हते. मग गावातच चार्लीचं आणि माझं लग्न धूमधडाक्यात झालं. मला कधीच विश्वास नव्हता की मला एवढी सुंदर बायको मिळेल. मी तर स्वप्नाच्या दुनियेत हरवून गेलो होतो. गावातील सर्व लोक माझ्या बायकोकडे पाहत होते. मला तर वाटत होतं की तिला कुठेतरी लपवून ठेवावे. मला देखील तिच्यावर खूप प्रेम झालं होतं. होतीच ती सुंदर भावलीसारखी. लग्नानंतर चार्लीची एक जीवन पद्धत मला दिसू लागली होती. चार्ली दररोज सकाळी उठायची आणि खूप व्यायाम करायची. तिच्याकडे पाहून तर मला ती खूपच हवीशी वाटत होती. मग 4-5 दिवसानंतर आम्हाला आमच्या नोकरीच्या ठिकाणी जावे लागणार होते, कारण चार्लीला देखील कंपनीत खूप सुट्ट्या मिळू शकत नव्हत्या आणि मला सुद्धा. म्हणून आम्ही दोघं आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन माझ्या नोकरीच्या ठिकाणी आलो. चार्ली बरोबर माझ्या सुंदर संसाराला चांगलीच सुरुवात झाली होती. चार्ली दररोज माझ्यावर खूप प्रेम करायची. आता असेच काही दिवस निघून गेले होते, पण चार्लीच्या काही सवयी मला खटकत होत्या. चार्ली दिवसातून काही वेळ माझ्यापासून थोडा अलिप्त राहत होती, तसं मला सारखं जाणवत होतं. एके दिवशी आम्ही दोघं टीव्हीवर एक सिरियल पाहत होतो. अचानकच चार्ली उठली आणि म्हणाली की मी बाजूच्या रूममध्ये जाऊन येते, तोपर्यंत तुम्ही येथेच थांबा. आणि ती बाजूच्या रूममध्ये गेली. मला तर खूप विचित्रच वाटलं, पण मी तिला जाणवू देणार नव्हतो की मलाही तिच्याविषयी मनात शंका येत होत्या. म्हणून मी तसंच हसून खेळून राहायचो. मग मी नोकरीच्या ठिकाणी असतानाच विचार केला, चार्ली तर दिवसभर माझ्याकडून थोडा वेळ स्वतःसाठी वेगळा मागून घेते, पण मी रात्री कधीच अचानक उठून पाहिलं नव्हतं की चार्ली नेमकं रात्री काय करत असेल. मी झोपल्यानंतर ती कुठे जात तर नसेल ना, असं मला वाटू लागलं. कारण चार्लीच्या छातीचा आकार खूपच मोठा होऊ लागला होता. जेव्हा माझं लग्न तिच्याबरोबर होत होतं तेव्हाही तिचा छातीचा आकार मोठाच होता, पण या दिवसांमध्ये तिची छाती खूपच मोठी होऊ लागली होती, मोठ्या कलिंगडा एवढी. मला तर तिला कसं बोलावं हेच समजत नव्हतं. चार्लीने एकाच महिन्यामध्ये 4 टी-शर्ट फाडून काढले होते. खूप मोठ्या साईजचा टी-शर्ट आणला तरी तो 8 दिवसांमध्ये फाटून जात होता. मित्रांनो, तुम्ही तर त्या आकाराची कल्पना सुद्धा करू शकत नाहीत, एवढे मोठे होते ते. त्यामुळे माझ्या मनात वेगवेगळ्या शंका येऊ लागल्या. मला वाटू लागलं की चार्ली मला धोका तर देत नाही ना, ती माझ्या व्यतिरिक्त कोणाला भेटत तर नाही ना, असं विचित्र चित्र माझ्या मनात येऊ लागलं होतं. पण चार्लीचं ते हसतं खेळतं रूप पाहून मला तिच्यावर खूपच प्रेम होत होतं. असंच विचार करत मी झोपी गेलो. पण अचानक मध्यरात्री मला वेगळा चरचर असा आवाज येऊ लागला. तेव्हा मी डोळे उघडले आणि झोपेतून उठून बसलो. मी आजूबाजूला पाहिले तर ती चार्ली माझ्याजवळ झोपायला नव्हती, ती कुठेतरी उठून गेली होती. मी तिला आवाज देणारच होतो, पण माझ्या लक्षात आले की त्यापेक्षा आपण उठून पाहिलेलेच बरे. मग मी चरचर आवाजाच्या दिशेने हळूहळू पाऊल टाकत जाऊ लागलो. आवाजाच्या दिशेने मी जसजसे पाऊल टाकत होतो तसा आवाज देखील मोठा होत होता. वरच्या मजल्यावर तो आवाज येत होता. मी हळूने पायऱ्या चढू लागलो. मी पायाचा आवाज देखील येऊ देत नव्हतो. मला बघायचं होतं की माझी बायको चार्ली नेमकं मला चोरून काय करते. वरच्या मजल्यावर आमची अशीच एक रूम होती.
ती कोणीही वापरत नव्हतं. तो आवाज तर त्याच रूममधून येत होता. माझं तर हृदय खूप धडधड करत होतं. समोर काय दिसेल याचा देखील मला अंदाजा नव्हता. माझ्या मनात विचार येऊ लागले की जर चार्लीचं काही विचित्र दृश्य माझ्या समोर आलं तर मी सहन करू शकणार नाही. जर चार्ली बरोबर कोणी पुरुष असेल तर, असा विचार करून देखील मला खूप वाईट वाटत होतं. मग मी हळूच त्या रूमच्या दरवाजावर हात ठेवला. दरवाजा तर आतून लॉक होता. मग मी हळूच खिडकीजवळ गेलो. खिडकी हाताने ढकलली तर खिडकी उघडीच होती. मग मी खिडकी उघडली आणि रूममध्ये पाहू लागलो. तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझी छातीची धडधड खूप जोरात वाढली होती, कारण चार्ली खूपच विचित्र अवस्थेत होती. मला तर ते पाहू देखील वाटत नव्हतं. चार्ली रूममध्येच खुर्चीवर बसलेली होती. मला तिची पाठ दिसत होती. तिने वरती काहीच घातले नव्हते. ती अर्धी निर्वस्त्र होती आणि तिच्या दोन्ही हाताने चार्ली स्वतःची छाती जोरजोराने दाबत होती. तिला खूप कष्ट होत होते, म्हणून तिच्या डोळ्यातून मला पाणी आल्यासारखं वाटत होतं. थोडा चेहरा तिचा क्रॉस मला दिसत होता. दोन्ही हाताने संपूर्ण ताकद लावून चार्ली तिची छाती खूप जोरात दाबत होती आणि रूममध्ये चरचर असा आवाज घुमत होता. मी चार्लीच्या समोरचा भाग पाहण्याचा खूप प्रयत्न केला. मला बघायचं होतं चार्लीच्या समोर कोणी पुरुष तर नाही ना, पण मला समोरचं काहीच दिसत नव्हतं. आता मला चार्लीचा खूपच राग आला. मग मी तसेच जाऊन माझ्या रूममध्ये झोपी गेलो. जेव्हा मी सकाळी उठलो तेव्हा चार्ली माझ्या शेजारी झोपली होती. मी तिला काहीच न बोलता सकाळी तसेच माझ्या वकिलाकडे गेलो आणि तिथून तलाक पेपर वकिलाला बनवायचे सांगितले. ते पेपर घेऊन मी तसेच घरी आलो. आता मला चार्लीला चांगला धडा शिकवायचा होता. चार्ली मी दिसताच हसली आणि म्हणाली, ऋषिकेश कुठे गेला होतास? मी तुझी किती वाट पाहत होते. चल जेवण कर. चार्ली असं बोलताच मी तिच्या समोर तलाक पेपर धरले आणि म्हणालो की चार्ली तू आता मला नको आहेस. मला तुला सोडचिठ्ठी द्यायची आहे. तू माझा विश्वासघात केला आहेस. मी असं बोलता चार्लीच्या दोन्ही डोळ्यातून पाणी वाहू लागले. तिचं नाक तर खूपच लाल झालं होतं. पण आता मला तिच्या साध्यापणाचा मोह होत नव्हता. आता मी चार्लीला कायमचं सोडून देणार होतो. मग चार्लीने मला विचारलं की तू मला का सोडून देत आहेस? त्यावर मी रागातच म्हणालो, मी तुझं रात्री सर्व काही पाहिलं आहे. तू वरच्या मजल्यावरच्या रूममध्ये रात्री कोणाबरोबर काय करत होतीस? तुझ्या तर अंगावर काहीच नव्हतं. मी असं बोलता चार्लीने माझ्या हाताला पकडलं आणि मला वरच्या रूममध्ये घेऊन गेली. वरच्या रूममध्ये गेल्यानंतर तिने त्या रूममधल्या कपाटातून खूप छोट्या बाटल्या काढल्या, ज्या बाटल्यामध्ये काहीतरी पांढरा द्रव भरलेला होता आणि काही बाटल्या लपवून कपाटातील फ्रीजमध्ये ठेवलेल्या होत्या. मग मी तिला विचारलं की चार्ली हे काय आहे, आणि एक बाटली उचलून उघडून पाहिली तेव्हा त्या बाटलीमध्ये दूध होते. चार्लीला मी म्हणालो की तू मला हे दूध का दाखवत आहेस? मग चार्ली म्हणाली की ऋषिकेश मला माफ कर. मी कोणत्याही सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत नाही. मी या देशात येऊन माझ्या छातीचे दूध विकत आहे आणि यापासून मला खूप पैसा मिळतो. मी ज्या कंपनीत काम करते ती कंपनी विदेशामध्ये दूध एक्सपोर्ट करते. मग तर मला खूपच राग आला. म्हणजे चार्ली तू मला फसवलं आहेस. तू असला घाणेरडा व्यवसाय करतेस हे मला आधीच का सांगितलं नाहीस? त्यावर चार्ली म्हणाली की ऋषिकेश तू समजतोस तसं काहीच नाही. हे दूध त्या बालकांसाठी जात आहे ज्यांची आई बाळ जन्मल्यानंतर दूध देऊ शकत नाही किंवा देवाघरी गेलेली असते. माझ्या या दुधापासून कित्येकांचे जीव वाचत आहेत. मग चार्लीने मला दूध विक्री केल्याचे सर्व कागदपत्र आणि पुरावे दाखवले. त्यानंतर चार्ली खूप रडू लागली आणि माझ्यासमोर हात जोडून माफी मागू लागली. मी विचार केला, चार्ली तर चांगलंच काम करत होती. चार्लीने मागील 1 वर्षामध्ये जवळजवळ 2000 लिटर दूध विकले होते. मी विचार केला की एवढे दूध काढताना तिला किती त्रास झाला असेल. मग मी चार्लीला जवळ घेतलं आणि प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला घट्ट मिठीत धरलं. तिच्या वाढलेल्या खूप मोठ्या कलिंगडा एवढ्या छातीमुळे तर ती मिठीत देखील बसत नव्हती. चार्ली म्हणाली की तुम्हाला आवडत नसेल तर आपण हा व्यवसाय बंद करू. मी तिला म्हणालो, तुझी जशी इच्छा. जर तुला हा व्यवसाय आवडत असेल तर मी देखील तुझी मदत करेल, पण तू स्वतःच्या शरीराला त्रास होईल असं काही करू नकोस. माझं असं बोलणं ऐकून ती खूप लाजली. तिचं लाजलेलं रूप तर अजूनच सुंदर दिसत होतं. त्यानंतर आम्ही दोघे नवरा बायको मिळून हा दुधाचा व्यवसाय खूप शिस्तीने करू लागलो. मी रोज चार्लीचं दूध काढू लागलो. आता तिला पूर्वी एवढा त्रास होत नव्हता.
माझ्या मदतीने ती खूप आनंदी झाली. ती तिच्या भाषेत म्हणाली की तुमच्यासारखा नवरा भेटायला खरंच नशीब लागतं. असं बोलून तिने तिचे लाल ओठ माझ्या ओठावर टेकवले. मी तिला खूप बाजूला सरकवण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती काही तासभर बाजूला सरकलीच नाही. दिवसेंदिवस आमचं प्रेम असंच वाढत जात होतं. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.